सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच नवीन जे अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जे पीएम विश्वकर्माचा व्हिडिओ टाकला होता मी, त्यामध्ये शिलाई मशीन म्हणजे काय की शिलाई मशीनसाठी जी योजना आहे ते तर मी टाकलेलंच होतं इथे. बघा इथे व्हिडिओ असेल तुम्हाला मी दाखवतो. हां, हे बघा. की पीएम विश्वकर्मा योजना ज्यामध्ये ₹15,000 आणि सर्टिफिकेट तुम्हाला हे भेटणार आहे आणि जर कर्ज पाहिजे असेल तर कर्ज ₹1,00,000 भेटणार आहे. तर यामध्ये मी ते टाकले होतं सोनार, कुंभार, टेलर, सुतार, चांभार, नावी यांच्याकरिता पण हा जे पीएम विश्वकर्मा योजना आहे यांच्याकरिता पण आहे. तर मी जो व्हिडिओ टाकणार आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे नावी समाजासाठी. जे नावी कामगार आहेत, नावी काम करतात, नावीचे काम करतात कटिंगचे वगैरे त्यांच्यासाठी ही योजना या योजनेचा लाभ ते पण घेऊ शकतात. यांच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ टाकतोय मित्रांनो. तर आपण सुरू करूया. सेपरेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, सुरुवातीला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की नोंदणी कशी करायची. नोंदणी केल्यानंतरचं जे पेज आहे ते आता मी ओपन केलेलं आहे लॉगिन झाल्यानंतरचं. यामध्ये तुम्हाला पूर्ण नेम, फुल नेम, स्पाऊस नेम, इथे वडिलांचं नाव येईल, इथे डेट ऑफ बर्थ येईल, इथे कॅटेगरीमध्ये तुम्ही ओबीसी असाल तर तिथे ओबीसी तुम्हाला करायचं आहे आणि इथे मॅरिटल स्टेटस आहे, लग्न झालंय का नाही झालंय त्या गोष्टीसाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता. यानंतर मित्रांनो 2 नंबर म्हणजे त्याच्याच खाली आपण जेव्हा स्लाइड करतो, स्लाइड केल्यानंतर इथे विचारलं जात आहे दिव्यांगजन म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहात का? यानंतर इथे विचारलं जात आहे की आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट म्हणजे तुम्ही जिथे राहता तिथेच व्यवसाय करताय का? तर इथे तुम्हाला येस करायचं आहे. यानंतर जिथे राहताय तिथंच तुम्ही त्याच जिल्ह्यात करताय का? तर इथं पण येस करायचं आहे आणि मायनॉरिटी जर असेल तर मायनॉरिटीमध्ये येस करायचं आहे. आपल्याला इथे मायनॉरिटीमध्ये नोच ठेवायचं आहे मित्रांनो. यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये मोबाईल नंबर येईल तुमचा, जो तुम्ही आधार कार्डला नंबर रजिस्टर असेल तो इथे तुम्हाला मोबाईल नंबर येईल आणि इथे आधार नंबर तुमचा दाखवला जाईल. जो पण आधार नंबर असेल तो तुमचा तिथे दाखवला जाईल. यानंतर मित्रांनो पुढच्या पेजवरती हे जे तुम्ही डार्क मध्ये केलंय तिथे तुमचा राशन कार्ड क्रमांक असणार आहे. राशन कार्ड नंबर जो 12 अंकी असतो तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि तिथे फेज डेटा केल्यानंतर तुम्हाला पूर्ण जी माहिती आहे तुमच्या फॅमिलीची, हे बघा इथे मी दिलं इथे फॅमिलीची पूर्ण माहिती तुम्हाला इथे येईल जाईल. इथे जे ब्लॅक केलं इथे तुमच्या फॅमिलीची माहिती येऊन जाईल तुम्हाला. इथे खाली आहे आधार ऍड्रेस म्हणजे आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तो पत्ता येणार इथे. तुमचं जे राज्य आहे ते राज्य तुम्हाला इथे येणार आहे. इथे तुम्हाला जिल्हा विचारला जाणार आणि ते पिनकोड तुमचा येणार आहे. यानंतर करंट ऍड्रेस म्हणजे काय सध्याचा पत्ता जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे सेम ॲज आधार ऍड्रेस म्हणजे तुम्ही जर आधार कार्डवर जो पत्ता आहे त्याच पत्त्यावर राहत असणार तर येस करायचं सेम ॲज आधार ऍड्रेस. नाहीतर ऑर्डर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरा पत्ता तुम्हाला टाकावा लागेल. यानंतर डू यू कम अंडर ग्रामपंचायत येस केलं आपण तिथे आपल्याला ब्लॉक म्हणजे तालुका आणि इथं ग्रामपंचायत मध्ये तुमची गावाचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे. जर आपण नो करतोय मित्रांनो, ओके आता मी तुम्हाला दाखवतो. जर नो करतोय तर इथे तुम्हाला म्युन्सिपालिटी म्हणजे अंबेजोगाई सिटी आहे, आष्टी सिटी आहे, बीड आहे, गेवराई, केज, किल्ले दारूर, माजलगाव या सिटी पैकी काहीतरी ऑप्शन येतील तुम्हाला तिथे. इथे पहा यापैकी आपण काहीतरी सिलेक्ट करू शकतो. यानंतर इथे तुम्हाला मी जसं नावी सांगितलं बरोबर, इथे तुम्ही जेव्हा ऑप्शन्स खालीवर जेव्हा करता इथे आहे टेलर, गोल्डस्मिथ, सोनार आहे, लॉकस्मिथ वगैरे सर्व गोष्टी आहेत. इथे तुम्हाला 2 किंवा 3 नंबरला तुम्हाला नावीचा ऑप्शन येईल, तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे बघा, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुढचं ऑप्शन येईल जिथे नेम ऑफ द बँक जे बँक अकाउंट असेल तुमचं ते बँक अकाउंटचा नाव टाकायचं आहे. एसबीआय असेल तर एसबीआय किंवा बाकीच्या ज्या बँक असतील त्या बँकेचं नाव टाकायचं आहे तुम्हाला तिथे. या बरोबर. त्यानंतर इथे आयएफसी कोड टाकायचा. आयएफएससी कोड जो बँक तुमच्या पासबुकवरती असू शकतो आणि नेम ऑफ द ब्रांच इथे आयएफएससी कोड टाकल्यानंतर खालीच तुम्हाला येऊन जाईल आणि इथे खाली अकाउंट नंबर 2 वेळा टाकायचा आहे. इथे अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आणि कन्फर्म अकाउंट नंबर तिथे परत एकदा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. यानंतर तुम्ही जेव्हा खाली जाता इथे तुम्हाला विचारलंय त्यांनी डू यू वॉन्ट क्रेडिट सपोर्ट म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुमची ट्रेनिंग वगैरे झाल्यानंतर तुम्हाला 1,00,000पर्यंत कर्ज भेटतं तर ते कर्ज तुम्हाला पाहिजे का असं त्यांनी विचारलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचंय आणि ते येस जर केलं आपण तर इथे तुम्हाला पैसे टाकायचे तुम्हाला कितीपर्यंत तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही 50,000 पासून पुढेच कर्ज घेऊ शकता. यानंतर तिथे त्यांनी विचारलंय की लोनचं पर्पज म्हणजे जे घेणार तुम्ही त्यासाठी तुम्हाला कशासाठी लोन घेणार त्या गोष्टीसाठी तुम्ही इथे टिक मार्क करू शकता. वर्किंग कॅपिटल, पर्चेस ऑफ इक्विपमेंट आणि बिझनेस एक्सपेन्शन.
तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय की तुमचं जे चालूमध्ये तुम्हाला माल लागणार आहे त्यासाठी आणि बिझनेस वाढवण्यासाठी म्हणजे बिझनेस एक्सपेन्शन. यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे काय भेटणार आहे स्कीम बेनिफिट्स इन्फॉर्मेशन. पहिला असणार आहे बेसिक 5 डेज स्किल ट्रेनिंग, 5 दिवसाची ट्रेनिंग असणार आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग असणार 15 दिवसाची मित्रांनो. यानंतर टूल किट, वन्स यू आर रजिस्टर्ड अँड स्किल ट्रेनिंग सर्टिफाईड यू विल बी गिवन अ ग्रँट ऑफ ₹15,000. म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्टर करणार आणि स्किल ट्रेनिंगसाठी सर्टिफाय होणार त्यानंतर तुम्हाला 15,000चा अर्थसहाय्य तिथे भेटणार आहे मित्रांनो. बरोबर. आणि मार्केटिंग सपोर्ट तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे यासाठी तुम्ही इथं टिक मार्क करू शकता. आणि शेवटला डिक्लेरेशन आहे. डिक्लेरेशन व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला डिक्लेरेशन वाचून घ्यायचं इथे. आता ए डिक्लेरेशन आहे, की तुम्ही जो ट्रेड दिलेला आहे, सिलेक्ट केलेला आहे, ते तुम्हाला गोष्टी येतात म्हणजे तुम्ही करतात त्या गोष्टी ऑलरेडी. यानंतर मित्रांनो डिक्लेअर दॅट की माझ्या फॅमिलीमध्ये पीएम विश्वकर्मा आणि बाकीच्या याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये कोणताच मेंबर नाहीये, म्हणजे गव्हर्नमेंट मेंबर नाहीये असं तुम्हाला विचारलं जातं त्यांनी. या सर्व गोष्टी तुम्हाला वाचून घ्यायच्यात. याच्यावरती आय अग्री वरती क्लिक करायचं आणि सबमिट वरती क्लिक करायचं मित्रांनो. जेव्हा सबमिट वरती क्लिक करता तुम्ही, सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म ओपन होईल. इथे ॲप्लिकंट नेम, इथे खाली तुमचं नाव दिसेल आणि तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतील मित्रांनो. अशा प्रकारे न्हावी समाज या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो. यामध्ये काय-काय गोष्टीचा लाभ भेटणार आहे ते तुम्हाला मी एकदा शेवटला परत एकदा सांगतो मित्रांनो. तुम्हाला 15,000 आणि सर्टिफिकेट भेटणार आहे आणि 1,00,000पर्यंत कर्ज पण तुम्हाला भेटणार आहे फक्त वार्षिक ₹5 यासाठी लवकरात लवकर तुम्ही एखाद्या सीएससी सेंटरला भेट देऊन फॉर्म भरून घ्या. म्हणजेच तुमचा जो फायदा आहे तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता. आणि या व्हिडिओनंतर मी पीएम विश्वकर्मामध्ये जे व्यक्ती लाभ घेऊ शकतात त्या व्यक्तीसाठी एक नवीन व्हिडिओ टाकणार आहे. तर प्रत्येकाने हा जो व्हिडिओ आहे पूर्ण पाहून घ्या आणि उद्यापासून कंटिन्यू तुम्हाला एक 7 दिवसासाठी जो समाज या गोष्टीचा लाभ घेऊ शकतो त्यांचे व्हिडिओ मी टाकणार आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.